धक्कादायक बाब समोर हायवेवर बाईक स्लिप झाली आणि 19 वर्षीय तरुणीसोबत घडलं भयंकर कृत्य. एक 19 वर्षीय तरुणी ती तिच्या मित्रासोबत मोटरसायकलवर बसून एका हायवेने जात होती. आता मित्रासोबत गप्पा मारत असताना बोलण्याच्या नादामध्ये गाडी काही अंतरावर गेली आणि अचानक त्या ठिकाणी पाणी साचले असल्यामुळे त्या ठिकाणाहून त्याची मोटरसायकल स्लिप झाली. गाडी घसरली. सर्वत्र हे झालं. आता ही गाडी घसरल्यामुळे गाडी चालवणारा जो तरुण आहे तो गाडीच्या खाली पडला आणि मागे बसलेली जी तरुणी ती सुद्धा गाडीवरून खाली पडली. आता दोघे जण खाली पडल्यानंतर ते तात्काळ त्या ठिकाणाहून उठले. गाडी त्यांनी रोडच्या कडेला लावली. कुठे लागलंय का किती लागलंय हे त्या ठिकाणी ते बघत होते. पण मात्र ते बघत असताना अचानक पाठीमागून एक मोटरसायकल आली. त्या मोटरसायकलवर तिघेजणे 3 तरुण बसलेले होते. यांच्या जवळ आले. त्यांना मग काही मदत करायची आहे का? काय करायचं आहे का? म्हणून त्यांना विचारपूस करू लागले. त्याच्यासोबत बोलू लागले. पण मात्र या 3 तरुणांना वाटलं, की ही तरुणी या ठिकाणी एकटी आहे. तिच्यासोबत तिचा मित्र जो आहे तो सुद्धा पॉवरफुल नाही. म्हणून या तिघांनी जणांनी त्या मित्राला त्या ठिकाणाहून हुसकावून लावले. तिथून पळून लावले. त्याला मारहाण करायला सुरुवात केली आणि या तिघा जणांपैकी एक जणांनी अन्य काही लोकांना फोन केला आणि त्या तिघांनी अजून तिघा जणांना बोलावून घेतलं. आता पहिले तिघं आणि दुसरे तिघं अशा 6 जणांनी मिळून ती तरुणी आहे, ती तिच्या मित्रासोबत आली होती. त्या मित्राला त्यांनी त्या ठिकाणाहून मारहाण करून त्या ठिकाणाहून काढून दिलं आणि जी तरुणी आहे, या तरुणीला उचलून जवळच्या असणाऱ्या एका सुमसाम बंद पडलेल्या ऑफिसमध्ये एका कार्यालयामध्ये नेलं आणि बारी-बारीने त्या तरुणीसोबत नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकार. धक्कादायक घटना नेमकी काय आहे? संपूर्ण प्रकरण कुठे घडलं आहे? हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप द्या. आता ही जी संपूर्ण घटना घडलेली आहे, ती आहे पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि पालघर जिल्ह्यातील एक 19 वर्षीय तरुणी ती तिच्या मित्रासोबत हायवे रोडने जात होती आणि जेव्हा खामगावचा रोड त्या ठिकाणी आला, खामगाव परिसरामध्ये ती आली, तेव्हा त्या तरुणीची ती मोटरसायकल घसरली. आता त्या तरुणीसोबत तिचा एक मित्र होता, तो गाडी चालवत होता. गाडी घसरल्यामुळे दोघेजण सुद्धा पडले आणि त्यांनी रोडच्या कडेला गाडी उभी केली होती. तेवढ्यात त्या ठिकाणी तिघेजण आले. त्या तिघा जणांनी आपल्या आणखी तिघेजण बोलावले आणि त्या तरुणीला मारहाण करून या तरुणीला उचललं आणि जवळच्या किंवा अंतरावर असणारे जे डोकं घर आहे, ते बंद आहे. त्या ठिकाणी कोणी येत जात नाही. त्या ठिकाणी त्या तरुणीला उचलून नेलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य बारी-बारीने केले. आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या तरुणीला त्या ठिकाणाहून सोडून देण्यात आलं. म्हणजेच की पहा किती भयानक प्रकार. तिचा जो मित्र आहे त्याला सुद्धा मारहाण केली. मग या दोघा जणांनी तात्काळ जवळच्या तलासरी पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. या तिघा जणांना कसून चौकशीला चालली असून ते तिघे जण आहेत ते फरार. पोलीस त्यांचा शोध सुद्धा घेत आहेत आणि त्यांच्या कोठारातल्या कठोर कारवाईला करणार आहे. असं एकंदरीत आपल्याला या ठिकाणी समजत आहे. पण मात्र सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहे. एकटी तरुणी, एकटी महिला दिसली, त्याच्यासोबत कोणी मित्र दिसला, तरी सुद्धा अशा पद्धतीने लोक त्याच्यासोबत कशा पद्धतीने करताय, हे तुम्हाला संपूर्ण घटनेच्या माध्यमातून समजले असेल. अशाच पद्धतीने एक व्हिडिओ काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश राज्यातील व्हायरल झाला होता. एका तरुणीसोबत 6 जणांनी कशा पद्धतीने कृत्य केलं होतं आणि तशाच पद्धतीने घटना आता महाराष्ट्रामध्ये घडल्यामुळे त्यामुळे एकच चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. महिला, मुली, तरुणीची कशा पद्धतीने छेडछाड काढली जाते, कशा पद्धतीने त्यांच्यासोबत केलं जातं, त्याच्यामुळे अशा आरोपींना आता कायद्याचा धाक राहिलेला नाही, असा देखील प्रश्न निर्माण झालाय. ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडतंय, त्यांच्यावर तुम्हाला काय वाटते ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की लक्षात घ्या, कोणत्याही भावना दुखवणे, कोणाचं मन दुखवणे हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडत आहे, मीडियामध्ये जे दिसते, तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं आवाहन करत असतो. म्हणून लक्षात घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत, मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. नातेवाईकापर्यंत नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.